तर स्वागत आहे यार आपलं सर्वांचं दिव्यांग स्पेशल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, समाज कल्याण विभागामध्ये जी जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये गृहपाल आणि समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी दिव्यांगासाठी काही जागा आरक्षित आहेत. तर आपण काय होतो की आपला हा अर्ज या ठिकाणी बनवलेला आहे. त्यामध्ये जी काही एक्झाम होते ऑनलाईन एक्झाम त्याच्यामध्ये स्क्राईबचा यूज होऊन जो कट ऑफ वाढतो आहे असं तुम्ही वारंवार आरोप करताय, किंवा जी स्क्राईबची एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ती जास्त आहे असा जो काही तुम्ही आक्षेप त्या ठिकाणी लावताय आणि त्या अनुषंगाने कट ऑफ वगैरे हाय जातो आहे. तर त्याबद्दल एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण या ठिकाणी एक अर्ज केलेला आहे, जे की दिव्यांग आयुक्तांना असेल. आणि याच्यासोबत स्क्राईब संदर्भी कुठली तथ्ये पाळण्यात यावेत आणि सन्माननीय आयुक्तांनी संबंधित जे काही समाज कल्याण विभाग आहे त्याची आस्थापना आहे त्यांना कुठले आदेशित करावेत अशी विनंती आपण या ठिकाणी केलेली आहे. तर हा या ठिकाणी ॲप्लिकेशन वगैरे ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती खाली एक लिंक मी शेअर करेल. हा टेलिग्राम ग्रुप काही माझा नाही आहे, परंतु महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी आहेत असं मला वाटतं आहे. तर त्या ठिकाणी मी हा ॲप्लिकेशन जे आहे ते प्रॉपररित्या कम्प्युटरवरती मराठीमध्ये टाईप वगैरे करून याच्यामध्ये थोडेफार काही चेंजेस असतील ते करून मी या ठिकाणी सेंड करेल. तर तुमचं काम काय आहे, या ठिकाणी आपला विश्वासू दिव्यांग उमेदवार त्या ठिकाणी तुमचं नाव करून किंवा तुमचा तिथे ईमेल ID देऊन सही मारून तुम्ही ही हार्ड कॉपी या दिव्यांग आयुक्ताच्या ज्या ॲड्रेसवरती ॲड्रेस पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला जाईल ग्रुपवरती. तर ते तुम्ही तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि खूप विचार विमर्श करून हा ॲप्लिकेशन या ठिकाणी बनवलेला आहे. तर याच्यामध्ये काही चेंजेस असतील मला वाटतं या ठिकाणी परत समाज कल्याण आयुक्ताला देणं हे काही योग्य राहणार नाही, कारण ठीक आहे त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस वगैरे केलेला फॉर्मॅट जो आहे त्या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केला जाईल. ठीक आहे, तर तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये तो शेअर केला जाईल. तुम्ही काय करायचं, जवळच्या नेट कॅफेवर जा किंवा कुठेही जा, ती प्रिंट काढा. 2 प्रिंट असतील, कारण याच्यासोबत आपण एक विहित असा नमुना जोडलेला आहे आणि त्या नमुन्यामध्ये या गोष्टीची मागणी केलेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ही लँडस्केप मोडमध्ये झालेलं आहे. तर हे तुम्हाला दिसणार नाही, पाठीमागे सुद्धा तुम्हाला इथे या ठिकाणी सही मारायची आहे. ठीक आहे, दिव्यांग उमेदवार. आता मी काही दिव्यांग प्रतिनिधी नसल्यामुळे मी काही या ठिकाणी फक्त एवढंच टाकतो आहे. ठीक आहे, तर तुम्ही प्रॉपर या ठिकाणी सही वगैरे मारून एक सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे पण सेंड करायची, त्यांच्या ईमेलवरती सही वगैरे मारून, आणि एक हार्ड कॉपी पण स्पीड पोस्टने या ठिकाणी सेंड करायची. ठीक आहे, आता हा एक आपल्याकडे सॉलिड प्रूफ असेल, एक सॉलिड याच्या बेसवर तुम्ही फाईट करू शकता. काय होतं की एक्झाम होते आणि त्याच्यानंतर म्हणजे आरडाओरड होते की ही एक्झाम जी आहे ती योग्यरित्या पार पाडली नाही. तर याच्यामध्ये आपण डिमांड पण केलेली आहे, CCTV फुटेजची मागणी जर एखाद्या उमेदवाराने मागितली ती पण देण्यात यावी. इतर ज्या काही तमाम गोष्टी आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असावं स्क्राईबचं, तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला फक्त एक रेडीमेड फॉर्मॅट भेटतो आहे, ती गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपररित्या करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातून जेवढे काही उमेदवार असतील त्यांनी ही गोष्ट करा. आता या ठिकाणी फक्त समाज कल्याणच्या बाबतीत मी या ठिकाणी हा अर्ज केलेला आहे. त्याच्यानंतर याच ॲप्लिकेशनच्या बेसवरती तुम्ही याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून जे काय आता याची पण जागा लेखा विभागाची पण एक हे निघालेली जाहिरात, त्याच्यामध्ये पण तुम्ही असंच करू शकता. आदिवासी विकास तिथे पण काही जागा आहे, तिथे पण तुम्ही अशाच पद्धतीने म्हणजे हे करू शकता. ठीक आहे, आणि हे आपण एकदम प्रॉपर वैधानिक पद्धतीने या ठिकाणी जात आहोत. ठीक आहे,
तर जास्त व्हिडिओ न लांबवता मी इथं थांबतो, परंतु तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिकली करा, जेणेकरून तुम्ही फ्युचरमध्ये या गोष्टीसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्ही आपल्या एक एक सीटसाठी त्या ठिकाणी फाईट करू शकता, भांडू शकता. न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये पण तुम्ही तुमचा मुद्दा जो आहे तो व्यवस्थितरित्या मांडू शकता. तर व्हिडिओ लांबवण्यामध्ये कुठलाच सेन्स बनणार नाही. थांबतो या ठिकाणी. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही जरूर कॉमेंट करा. सो थँक्स.